जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिकेचा 194 कोटी 86 लाखांचा अर्थसंकल्प सादर। रस्ते, पाणी, वीज आणि भूमिगत गटारांसाठी मोठी तरतूद। 225 चौरस मीटरपर्यंतच्या घरांना घरपट्टीत पूर्ण माफी। भाजप नगरसेवकांचा विरोध, तरीही अनेक विषयांना मंजुरी। नंदुरबार नगरपालिकेचा 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठीचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी 194 कोटी 86 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहात मांडला। मागील वर्षातील 6 कोटी 69 लाख 86 हजार रुपयांची शिल्लक गृहीत धरून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। या अर्थसंकल्पात शहरातील नवीन रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा योजना, वीज व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच भूमिगत गटार प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे। विशेष म्हणजे 225 चौरस मीटरपर्यंतच्या घरांना घरपट्टीत पूर्ण माफी देण्याचा महत्त्वाचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला। विरोधी पक्षातील भाजप नगरसेवकांनी या अर्थसंकल्पावर आक्षेप घेतला असला तरी अनेक महत्त्वाचे विषय सभागृहात मंजूर करण्यात आले आहेत। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प कितपत प्रभावी ठरणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। आज झालेल्या नगर परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत विविध 1 ते 20 विषयांवर नंदुरबार शहरातील विकास कामे यांवर चर्चा करून मंजुरी घेण्यात आली, तर विरोधकांनी बऱ्याचशा विषयांना हरकत घेत त्याची सखोल माहिती जाणून घेतली। तर आज झालेल्या या अर्थसंकल्पीय सभेस उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पालिकेचे बांधकाम सभापती देवेंद्र जैन, स्वच्छता सभापती प्रीतम धंडोरे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, महिला बालकल्याण सभापती शीतल वसावे, शिक्षण सभापती भावना गुरव, पालिकेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, गटनेते आनंद माळी यांच्यासह पालिकेच्या झालेल्या अर्थसंकल्पीय सभेस सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। तर आज झालेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना निर्बंध घालण्यात आल्याने अर्थसंकल्पीय सभेस उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना सभागृहाबाहेर जाण्याचे पालिका अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार सांगण्यात आले। यावरून देखील विरोधकांनी मोठा गदारोळ काही काळ झालेल्या अर्थसंकल्पीय सभेच्या सुरुवातीस केला होता। आजपर्यंत कधीच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सभेचे वार्तांकन व वृत्तांत करण्यासाठी पालिकेने मज्जाव केला नसला तरी आज कोणत्या हेतूने मज्जाव करण्यात आला यावरून काही काळ विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती। यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी यांनी पत्रकारांशी झालेल्या सभेतील सविस्तर माहिती विशद केली, तर विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी व चारुदत्त कळवणकर यांनी देखील झालेल्या सभेतील विषयांवर माहिती दिली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज नगरपालिकेचं जनरल बोर्डामध्ये आज 26-27 अंदाजपत्रक आम्ही सादर केला। त्याच्यात 194 कोटी 86 लाख 86 हजार 686 इतकं ते बजेट आहे। आणि याचा म्हणजे या जनतेने जो रुपया आपल्या नगरपालिकेत भरलेला आहे त्याचा अगदी काटेकोरपणे विनियोग कसा करायचा हे या बजेटमध्ये आम्ही सामील केलेलं आहे। आणि खर्चाच्या बाबतीत म्हणायचं तर 188 कोटी 17 लाख इतका खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे। त्याच्यात रस्ते, नाले, पाणी पुरवठा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि असेच अजून विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे। आणि वर्षाअखेरीसचा अंदाजे रुपये म्हणजे 6 कोटी 69 लाख 86 हजार 686 शिल्लक राहील असा आमचा अंदाज आहे। म्हणजे विकासही होईल आणि आर्थिक शिस्तही राखली जाईल असा हे अंदाज खर्चाचा समतोल दृष्टिकोन आम्ही मांडलेला आहे। आणि शहरातील 225 चौरस फूट पर्यंतच्या गरीब आणि गरजू नागरिकांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय या संकल्पामध्ये आम्ही घेतलेला आहे। तशी सर्वसाधारण सभेमध्ये पण आम्ही शिफारस केली होती। आणि जी पाणीपट्टी आहे नगर परिषदेची 2010 पासून ती 1007 रुपये होती, पण त्याच्यात आम्ही अत्यल्प अशी थोडीशी वाढ केली आहे। ती 1006 वरून 1250 करण्यात आलेली आहे। म्हणजे इतर नाशिक विभागात नंदुरबारची घरपट्टी ही सर्वात कमी आहे, कारण की ही वाढ विकासासाठी आणि सेवा टिकवण्यासाठी आवश्यक आहे। हे म्हणजे नंदुरबारच्या जनतेने पण समजून घ्यावं ही माझी विनंती। आणि बाकी तर मलाही असं माझी अपेक्षा आहे की विरोधी पक्ष त्यांनी दिला आहे, काही अंशी विरोधही केलेला आहे। काय त्यांनी याच्यात कोणीही याच्यात राजकारण न आणता आपण सगळे नंदुरबारचे
मतदार म्हणजे ज्यांनी आपल्याला निवडून दिलं, ज्यांनी विश्वासाने आपल्याला या जागेवर पाठवलेलं आहे, त्यांच्या सुखसोयीचा विचार करूनच सगळ्या गोष्टींना प्राधान्य देण्यात यायला पाहिजे आणि त्यांनी सहकार्य करायला पाहिजे, एवढी माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आजचा बजेट आम्ही विकासाच्या दृष्टीने समतोल आखलेला आहे, करवाढाची जास्तीची झालेली नाहीये. हा एवढा आमचा बजेट आहे. अजेंडावरील विषय क्रमांक 1, अतिक्रमित घरी नियमाकुल करावे यासाठी सर्वानुमते ठराव करण्यात आला. या ठरावाला बोलताना त्याच्यात टाइम लिमिट आणि जे कागदपत्र आहेत ते योग्य तयार करून लवकरात लवकर लोकांना घर नियमाकुल करावे असं मी माझ्या याच्यातून सूचना केल्या. दुसरा विषय होता की शबरी घरकुलाचा जो निधी आलाय तो आता आमचे नगरसेवक आनंद भाऊ माळे आणि लक्ष्मण माळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली होती की तो निधी असाच परत जाईल. तर त्या संदर्भात आमच्या नगरसेविका सुषमा गावित यांनी सुद्धा तो विषय मांडला आणि त्याच्यात शबरी घरकुलचे विषय लवकरात मार्गी लावा असं आम्हाला सीओनी आश्वासित केलं आहे. दुसरा विषय होता की जी घरपट्टीवर 100% शास्ती लावली गेली होती ती माफ करण्यासाठी सर्वानुमते ठराव करण्यात आला. पण ज्या लोकांनी पैसे भरलेत त्यांचा परतावा कसा करणार, तर नगरपालिकेचे नगराध्यक्ष मॅडम व मुख्य अधिकाऱ्यांना याचे उत्तर सुद्धा देता आलं नाही. आम्ही या संदर्भात विचार करू, तर आम्ही लवकरात लवकर परतावा करावा अशी मागणी केली आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा होता की लोकमान्य टिळक विद्यालयाचे जे खेळासाठी जे ग्राउंड आहे ते आरक्षित आहे, परंतु सत्ताधाऱ्यांनी ते आरक्षण रद्द करावा असा घाट घातला होता. परंतु आम्ही त्याला विरोध केला आहे, कारण की याच्यामुळे मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही राहिलं तर त्यांच्या खेळण्यापासून वंचित राहतील आणि ते त्यांच्या शारीरिक विकासापासून सुद्धा ते कुठेतरी मुकतील. त्याच्यामुळे आम्ही ह्या ग्राउंडच्या आरक्षणाला विरोध केला आहे आणि 37 कलम जो आहे त्याप्रमाणे त्यांनी ठराव केला, पण तो नियमात बसणारा नाही. बेकायदेशीर ठराव या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. आम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांकडे त्याच्या अपील करू. 225 स्क्वेअर फूटच्या घरांना कर माफी संदर्भात माननीय नगराध्यक्ष यांनी आपल्या बजेटमध्ये विषय मांडला, तर आमच्या त्याला पाठिंबाच आहे. 225च्या जागेवर 500 स्क्वेअर फूटच्या घरांना कर माफी करावी. मी या संदर्भात नगराध्यक्ष मॅडम व मुख्य अधिकाऱ्यांना विचारलं की 200 स्क्वेअर फूटचे घर किती आहेत, किती लोकांना याचा लाभ होईल. त्यांच्याकडे आकडेवारी सुद्धा नव्हती. एवढी शोकांतिका आहे. मी 25 दिवसापासून त्यांना पत्र दिलेलं आहे की 225 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट, 400 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट घरं किती आहेत नंदुरबार, अद्याप पावतो आकडेवारी दिलेत नाही. हे फक्त 225 स्क्वेअर फूटच्या गाजावाजा करायला कोणालाही याचा लाभ मिळणार नाही. 225 स्क्वेअर फूटचे घर खूप कमी लोकांचे आहेत, त्याचा लाभ मिळणार नाही. तर आम्ही तर हा मुद्दा धरूनच जे 500 स्क्वेअर फूटच्या घरांना कर माफी करावी अशी आता सुद्धा आम्ही मागणी केली, सूचना केली आणि ते करण्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना भाग पाडू. विषय क्रमांक 15 महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान रस्ता क्रमांक 11 आणि 13 संदर्भात डांबरीकरणाच्या संदर्भात होतं. मुद्द्याचा हा जेव्हा मंजूर केला त्यावेळेला याची रुंदी लांबी यांनी गृहीत धरून पैसे मंजूर केले आणि आता त्याच्यात फेरबदल करतात. त्या अनुषंगानेच आम्ही एक नवीन मागणी केली की हॉटेल हिरा गार्डन ते कटारिया मॉल हा 1600 मीटरचा रस्ता 18 कोटी रुपयामध्ये बनवतात. आम्ही सर्वांनी चॅलेंज केले की जगातला सर्वात महाग रस्ता नंदुरबारात बनवला जातोय आणि याची तक्रार आम्ही दाखल करणार आहे. आणि बजेटच्या संदर्भामध्ये आम्ही मागणी केली की 225 स्क्वेअर फुटाच्या घराच्या संदर्भामध्ये हिराल भाऊंनी पत्र दिलं असताना त्यांना माहिती दिली नाही आणि मोघमरित्या घरपट्टी माफीचं सांगितलं. आम्ही 500ची मागणी केली होती, तर ती मागणी आम्ही लावून देणार आहे. आणि दुसरं महत्वाचं याच्यामध्ये पाणीपट्टीची वाढ केली होती, तर आमची मागणी की जे अनधिकृत 3300 नळ झाले त्यांच्याकडनं वसूल करून पाणीपट्टी लोकांची कमी करावी. आणि सीबी गार्डन इंदिरा मंगल कार्यालय नाट्यगृह याचं उत्पन्न फक्त 10 लाख रुपये दाखवलेलं वर्षाला. हा सर्वात मोठा विनोद आहे.